आज आपण बघणार आहोत की शांत आणि स्पष्ट आयुष्यासाठी आपल्या मनाला मोकळं कसं करायचं. कधीकधी आपलं मन इतकं भरून जातं की विचार करणंही शक्य होत नाही, नाही का? आपलं मन म्हणजे अगदी एखाद्या खोलीसारखं किंवा फोनच्या स्टोरेजसारखं सतत भरत राहतं. माइंड डिटॉक्स म्हणजे नेमकं काय? तर हाच मानसिक कचरा साफ करण्याची एक प्रोसेस. मग ही मानसिक घाण आहे तरी काय जी आपल्याला साफ करायची आहे? चला बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे ओव्हर थिंकिंग. म्हणजे आपलं मन छोट्या गोष्टींच्या मोठ्या कथा बनवतं. दुसरं म्हणजे तुलना. हे तर सोशल मीडियामुळे आपण रोजच पितो ते विष आहे. आपण आपल्या खऱ्या आयुष्याची तुलना त्यांच्या हायलाईट रीलशी करतो, त्यांचा संघर्ष विसरून जातो. तिसरं आहे भूतकाळाचं ओझं. जुन्या चुका आणि वाईट शब्दांचं ओझं आपण वाहत राहतो. चौथं, लोकांची मतं. लोक काय म्हणतील या एकाच चिंतेने आपलं मान भरून जातं. आणि शेवटचं अपूर्ण भावना, काही दुःख, काही वेदना जे आपण कधी पूर्णपणे अनुभवल्याच नाहीत. ठीक आहे, तर आता मनाच्या स्वच्छतेसाठी हे 5 सोपे उपाय बघूया. सोडून देणं म्हणजे कमजोरी नाही हो, उलट मनासाठी नवीन जागा तयार करणं आहे. पण खरा डिटॉक्स याहूनही खोलवरचा असतो. यात वेदनेच्या मुळाशी जावं लागतं. यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहावं लागतं, निगेटिव्ह इनपुट थांबवावं लागतं आणि आपल्या ब्रेनला रिट्रेन करावं लागतं. पण मनाला रिट्रेन करायला वेळ किती लागतो? तर एक जादुई आकडा आहे 21. एखादा नवीन विचार 21 दिवस सतत केल्याने आपलं मन त्यालाच खरं मानायला लागतं. कारण स्वच्छ मन असेल तर आयुष्यही स्वच्छ आणि स्पष्ट होतं. मन साफ असेल तर निर्णय चांगले घेता येतात आणि हवं ते आयुष्य घडवता येतं. तर मग प्रश्न हा आहे की आज आपल्या मनातनं कोणतं एक ओझं कमी करायचं?